आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। दिल्ली मुंबई अकासा एअरलाइन्सच्या विमानामध्ये बॉम्ब असल्याचा फोन कॉल आला। त्यानंतर अहमदाबाद विमानतळावरती या विमानाचं तातडीनं लँडिंग करण्यात आलंय। यंत्रणांकडनं विमानाची कसून तपासणी करण्यात आली। दिल्ली मुंबई अकासा एअरलाइन्सचं विमान होतं। या विमानामध्ये बॉम्ब असल्याचा एक फोन कॉल आला। त्यानंतर अहमदाबाद विमानतळावरती इमर्जन्सी लँडिंग या विमानाचं झालं। सुरक्षा यंत्रणांनी या विमानाची कसून तपासणी केली आहे। काही दिवसांपूर्वीच दिल्ली वाराणसी या विमानामध्ये सुद्धा बॉम्ब असल्याचा एक फोन कॉल आलेला होता आणि त्यानंतर तपासणी केली असता एका पेपर नॅपकिनवरती बॉम्ब असं लिहून ठेवल्याचं विमानाच्या क्रूला आणि तपास यंत्रणांना आढळून आलं। आपले प्रतिनिधी सूरज ओझा आपल्याला अधिक माहिती देतील। सूरज, या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालंय, तपास यंत्रणांकडनं बॉम्ब संदर्भातली काय माहिती दिली जाते? नक्की नंदा, हा सकाळी 10:15 ची गोष्टी आहे, ज्यावेळी फ्लाईटमध्ये टॉयलेटमध्ये एक पेपर मिळाला होता आणि त्यात थ्रेट असा कॉन्टेंट होता। यानंतर फ्लाईटला डायव्हर्ट करण्यात आला आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांना सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड करण्यात आला आणि जिथे तपासणीही देखील करण्यात आली। आतापर्यंतच्या ज्या माहिती आहे त्या माहितीनुसार त्या फ्लाईटमधून कुठल्याही प्रकारच्या संशयास्पद गोष्टी मिळालेली नाहीये। मात्र एजन्सीसाठी हा खूपच सिरियस गोष्टी आहे, कारण की ह्याच्या आधी पण 2दा फ्लाईटच्या टॉयलेटमध्ये किंवा या प्रकारे थ्रेटचे लेटर मिळत आहे, ज्यामुळे फ्लाईटची लँडिंग केली जाते, त्याची तपास केली जाते आणि त्यात कुठल्याही प्रकारच्या संशयास्पद गोष्टी मिळत नाहीये। एजन्सीला असा डाऊट आहे की हा एक पॅटर्न झालेला आहे की का, आणि ह्याच्या मागे कोण आहे, तर या पाठीमागे कोण आहे याचा शोधही तपास यंत्रणा घेत आहे। सूरज, धन्यवाद या माहितीबद्दल। तर सुदैवानं या विमानामध्ये काहीही निष्पन्न झालेलं नाही। ही बॉम्बची अफवा असल्याचं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।